कुडूसच्या तलावाचा प्रश्न सध्या गाजतोय. कोका कोला कंपनीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांची बिलं या तलावाच्या नावाने काढली. आता ही तलावाची खोदकामं, तलावाचा गाळ, तलावाचं सुशोभीकरण या संदर्भातला सगळा पाठपुरावा करून मशाल चॅनलने या संदर्भामधली सविस्तर माहिती आम्ही प्रेक्षकांपर्यंत ठेवली. त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली की हा नेमका कोणता फंड कंपनीमधला होता की त्या फंडातून कंपनीने ही कामं केलीत. म्हणजे कोका कोला कंपनीने CSR फंड वापरला किंवा आणखीन कोणता फंड वापरला आणि त्याच्यामधून ही सगळी कामं झाली. या सगळ्याची वाच्यता होत असताना, ही सगळी चर्चा सुरू असताना CSR फंड म्हणजे नेमकं काय याची विचारणा सुरू झाली. म्हणजे आमच्या अनेक प्रेक्षकांनी, खरं तर आपण ग्रामीण भागामध्ये राहतोय तेव्हा ही मोठे मोठे शब्द आपल्याला काही पचनी पडत नाही आणि म्हणून CSR फंड म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेणार आहोत. खरं तर ही सगळी माहिती मी अनेकांच्या जवळून ऐकली, त्यांच्याकडून ऐकून घेतली आणि तीच माहिती मी तुमच्या समोर ठेवणार आहे. CSR फंडचा अर्थ असा आहे की समाजाचं देणं. आपण समाजामधून जे काही घेतोय, समाजापासून आपल्याला जो काही फायदा होतोय तो समाजाला परत देणं असा त्याचा एक छोटासा अर्थ आहे. खरं तर सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून समाजहिताची जी कामं केली जातात ती कामं ज्या फंडातून करावायची असतात त्या फंडाला CSR फंड असं म्हणतात. CSRचा लॉंग फॉर्म असा आहे की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हे तुमचं सामाजिक दायित्व जे आहे ते तुम्ही लोकांपर्यंत दाखवून देणं, लोकांच्या हिताची कामं करणं, याच्यासाठी एक वेगळा फंड काढला जातो आणि तो फंड म्हणजे CSR फंड. आता ह्या CSR फंडाचं उत्तरदायित्व हे कोणावर येतं, नेमकी ही कामं कोण करतो, ह्या कामांमध्ये भ्रष्टाचार कसा होतो याचीही आता चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर हा CSR फंड जो आहे त्याचा खर्च करताना प्रकल्पांसाठी योग्य त्या मूल्यांकनाची गरज असणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही जी माहिती घेतली त्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली की CSRचा फंडाचा वापर करताना जी काही आपण कामं करतो त्याचं मूल्यांकन हे योग्य प्रकारे केलं पाहिजे. मग आता ते होतं का, तर काही कंपन्या करतात, काही कंपन्या त्या करत नाहीत. कारण काही कंपन्यांमध्ये भ्रष्ट अधिकारी हा फंड सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लुटतात, त्याच्यावर दरोडे घालतात. आता यासाठी प्रकल्पाची योग्य संकल्पना मांडून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजे CSR फंडचा जो वापर करताना त्याची जी अंमलबजावणी जी आहे ती करताना एक वेगळी संकल्पना मांडावी लागते. आपल्याला समाजहिताची कामं का करावी लागतात आणि ती केल्याने समाजाचा काय फायदा होतो याची संकल्पना मांडून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. प्रकल्पांवर नियमित देखरेख ठेवून त्याचा परिणाम होत आहे की नाही हे आपण पाहिलं केलं पाहिजे. तरच CSR खऱ्या अर्थाने उपयोगाचा ठरेल असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात असं घडतं का, तर घडतं. अनेक प्रकल्पांच्या बाबतीत, अनेक कंपन्यांच्या बाबतीत ते खरं करून दाखवलेलं आहे. मग आता अशा काही कंपन्या आहेत की त्या कंपन्यांचे अधिकारी खरं तर कंपनीला गोत्यात घालण्याचं काम करतात आणि कंपन्यांचं समाजाप्रती जे प्रेम आहे की समाजाप्रती जे दायित्व आहे ते दाखवण्यासाठी किंवा ते निर्माण करण्यासाठी एक कायदा करण्यात आला आणि त्या कायदा CSR या नावाने ओळखला जातो. आता हा कायद्याची सुरुवात कशी झाली ते आपण बघूया. आपल्या देशातल्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे ज्या व्यक्तिगत कंपन्या त्या कशा चालाव्यात याचे निकष सांगणारा जो कायदा होता कंपनी ॲक्ट हा 2013 अस्तित्वात आला. सन 1956 अस्तित्वात आलेल्या या कायद्यात 1956 नंतर कुठेही त्याच्यामध्ये बदल झाले नव्हते. त्याच्यानंतर 2013 साली त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्यातील आपल्या कामाचा म्हणजे आपल्याला जो आवश्यक आहे तो एक बदल आहे, तो म्हणजे सेक्शन 135 जो भारतातील उद्योगांची सामाजिक बांधिलकी आपल्याला सांगतोय. खरं तर 1965-66 साली झालेल्या एका सेमिनारमध्ये उद्योग क्षेत्राची सामाजिक बांधिलकी काय असावी या संदर्भात पहिल्यांदा चर्चेला सुरुवात झाली. म्हणजे मोठ्या प्रमाणावर उद्योगांना सवलती दिल्या जातात, उद्योगधंदे स्थापित केले जातात. मात्र हे उद्योगधंदे स्वतःच्या मालकीचे असल्यानंतर ते मालकी हक्क गाजवून आपण समाजासाठी काही करणार आहोत का याच्या संदर्भामधली चर्चा केली गेली. पण सध्या जो कायदा त्याच्यानंतर अंमलात आणला त्याची पायाभरणी जी झाली, 2013ला जो कायदा झाला त्याची पायाभरणी जी झाली ती 2009 साली मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे MCAने CSR संदर्भात घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांपासून म्हणजे गाईडलाईन्स त्यांनी काही घालून दिल्या आणि त्याच्यानंतर हा कायदा सुरू झाला. 2013 साली लोकसभा आणि राज्यसभेत हा कायदा पारित झाल्यानंतर 30 ऑगस्ट 2013 साली हे बदल म्हणजे ह्या गाईडलाईन्स कायदा म्हणून रूपांतरित झाले आणि त्याच्यानंतर हा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आला. खरं तर
जेव्हा उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी सांभाळली पाहिजे असं आपण सांगतो किंवा असं सरकार सांगतंय, तेव्हा ती नक्की कोणी आणि कशा प्रकारे सांभाळली पाहिजे, काय केलं पाहिजे आणि ते कसं मोजणार, म्हणजे एखाद्या कंपनीचा किती खर्च केला, त्यांचा नफा किती होतोय, त्यांनी किती नफा वापरला पाहिजे, हे कसं करणार, या सर्व प्रश्नांचा उलगडा सेक्शन 135मध्ये केलेला आहे. म्हणून आपल्याला 135 हा कलम महत्त्वाचा आहे. आता 135 कलममध्ये काय सांगितलं आहे बघू. आता सेक्शन 135 हा कायदा अशा कंपन्यांना लागू होतो ज्यांची एकूण वार्षिक उलाढाल 1000 करोड किंवा त्याच्यापेक्षा अधिक आहे, किंवा ज्यांची मालमत्ता 500 करोड किंवा त्याच्यापेक्षा अधिक आहे, किंवा ज्या कंपनीचा निव्वळ वार्षिक नफा हा 5 करोड आहे. म्हणजे एकतर तुमचा नफा 5 करोडपेक्षा जास्त किंवा 5 करोड पाहिजे, किंवा 1000 कोटींची तुमची उलाढाल पाहिजे, किंवा 500 करोडची तुमची मालमत्ता पाहिजे. त्यांना हा कायदा लागू होतो. अशा सर्व उद्योगांना त्यांच्या नफ्यातील किमान 2% रक्कम ही सामाजिक कामात गुंतवणे सक्तीचं केलेली आहे. म्हणजे एकूण नफ्याच्या 2% रक्कम ही तुम्ही सामाजिक कामांमध्ये गुंतवली पाहिजे, आणि हे सगळ्याच कंपन्यांना हा कायद्याने लागू आहे. आता हे कामकाज कसं चालेल याच्या संदर्भात सांगितलं आहे. हा कायदा ज्या कंपन्यांना लागू होतो त्यांनी किमान 3 संचालक, त्यांचे जे डायरेक्टर असतात ते, एक समिती नेमायची आणि त्या समितीमार्फत त्याचं कामकाज चालवायचं आहे. या समितीमधील किमान 1 जण स्वतंत्र संचालक असावा. या समितीच्या रचनेबद्दल कंपनीच्या संचालक मंडळाच्या अहवालात सविस्तर माहिती देणं बंधनकारक आहे. जो बोर्डाचा जो रिपोर्ट असतो त्या बोर्डाच्या रिपोर्टमध्ये या संदर्भामधली सगळी माहिती देणं आवश्यक असते. आता या समितीची स्थापना करण्यात आलेली असते. तिची 3 कामं असतात. कंपन्यांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिसी बनवणं, म्हणजे CSR फंडाबाबत जी पॉलिसी आहे ती कंपन्यांसंदर्भात बनवणं. त्यामध्ये कंपनीने कायद्यातील शेड्यूल 7ला अनुसरून, म्हणजे शेड्यूल 7 हे जे त्याच्यामध्ये शेड्यूल आहे त्याला अनुसरून कोणती कामं करावीत याची माहिती त्यांनी द्यावी. ही पॉलिसी कंपनीचे कामकाज पाहणाऱ्या संचालक मंडळाला त्यांनी सुपूर्द करायची असते. या सामाजिक कामांसाठी कंपनीने किती खर्च करावा याची शिफारस या समितीने करायची असते. वेळोवेळी कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिसीची पडताळणी करून, जसे की त्यात काही नियम बदल करणं आवश्यक असेल किंवा मंडळाच्या काही जबाबदाऱ्या असतील ती त्याची जबाबदारी पार पाडायची असते. आता या मंडळाच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असतात. CSR समितीने केलेल्या शिफारसी लक्षात घेऊन CSR मधील त्याची बाबी ज्या आहेत त्या कंपनीच्या अहवालात तसेच कंपनीच्या वेबसाईटवर त्यांनी जाहीर करणं हे गरजेचं असतं. या CSR पॉलिसीमध्ये मंजूर झालेली सामाजिक कामे ही सामाजिक स्वरूपाचीच आहेत याची त्यांनी खात्री करून घेणं गरजेचं असतं. कंपनीच्या वार्षिक सरासरी निव्वळ नफ्यातील ॲव्हरेज नेट प्रॉफिट त्याला आपण म्हणतो, किमान 2% रक्कम त्याच आर्थिक वर्षात, म्हणजे ज्या वर्षी तुम्हाला फायदा झालेला आहे त्याच आर्थिक वर्षात ही खर्च करायची असते, किंवा त्यानंतर लागून येणाऱ्या 3 वर्षात, म्हणजे 3 वर्ष त्याच्यानंतरची किंवा त्याच वर्षी हा खर्च 2% करायचा असतो आणि त्याची खात्री या संचालक मंडळाने करून घ्यायची असते. असे करताना कंपनी ज्या भागात काम करते त्या भागातील गरजांना विशेष प्राधान्य देणं गरजेचं आहे. म्हणजे हे सगळा CSR फंडचा जो खर्च करायचा असतो, कंपनी ज्या भागामध्ये त्या भागामध्ये नेमकी सामाजिक कामं काय करायला पाहिजेत हे लक्षात घेऊन त्याची एक पॉलिसी बनवायची असते आणि ती त्याच भागामध्ये कामं करायची असतात. आता ही त्याच भागात कामं होतात का, तर ती होतात की नाही ही त्या भागात, म्हणजे ज्या भागात कंपनी आहे त्या भागातील लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तिथले ग्रामस्थ असतील, तिथल्या ग्रामपंचायती असतील, तिथे समाजसेवक असतील, राजकारणी असतील, यांनी हा CSR फंडाचा वापर हा योग्य प्रकारे होतो की नाही हे जर बघितलं तर कंपन्या ताल्यावर येतील. कारण हे कंपनीतले भ्रष्ट अधिकारी आहेत ते असं काही करायला तयार नसतात. आता ही रक्कम खर्च करण्यास कंपनी अपयशी ठरल्यास त्याची कारणं ही संचालक मंडळाच्या अहवालात ही दरवर्षी तुम्हाला नमूद करावी लागतात. आता शेड्यूल 7 मी सांगितलं. तर शेड्यूल 7 म्हणजे काय, तर सामाजिक कामांसाठी खर्च म्हणजे नक्की कोणत्या प्रकारच्या कामांसाठी खर्च केला जातो याची यादी ही शेड्यूल 7 मध्ये दिलेली आहे. 1 एप्रिल 2014 पासून लागू झालेल्या या शेड्यूलमध्ये एकूण 11 विषयांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये भूक, गरिबी आणि कुपोषणाचा नायनाट हे पहिल्या क्रमांकावर आहे. कोकोकोला सारख्या कंपन्या ज्या भागामध्ये आहेत त्या भागामध्ये भुकेने लोक तडफडून मरत आहेत. कुपोषणाचा प्रश्न पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि गरिबी तर ही तिथले 5वीलाच पोचलेली आहे. म्हणजे वाडा तालुक्यामध्ये कुडूस परिसरामध्ये ही कंपनी आहे आणि वाडा तालुक्यामध्ये कुपोषणाचे बळी जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. इथे गरिबीही प्रचंड आहे आणि त्याचबरोबर इथे कुपोषणही आहे आणि म्हणून या संदर्भात काम करणं गरजेचं होतं. आता हे काम केलंय की नाही हे आता तपासावं लागेल.
दुसरा मुद्दा आहे शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगारविमुख शिक्षण यांचा मुले, महिला, वयस्कर आणि अपंग यांच्यामध्ये प्रचार आणि प्रसार करणे, स्त्रियांच्या हक्कासाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करणे, पर्यावरणाशी निगडीत जी कामं असतात ती करणे, राष्ट्रीय वारसा असलेल्या जागा, कला, हस्तकला, संस्कृतीचं रक्षण संवर्धन करणं, सैन्य दलातील पीडित सैनिक, मृत सैनिकांच्या विधवा, इतर अवलंबून कुटुंबासाठी काम करणं, ग्रामीण खेळ तसेच ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक खेळांसाठी प्रशिक्षण देणं, मागास, भटक्या, विमुक्त जमाती, अल्पसंख्याक आणि महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकार करत असलेल्या निधी संकलनास किंवा प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडसाठी आर्थिक मदत देणं, शैक्षणिक संस्थांमधील तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळांसाठी आर्थिक मदत करणं, ग्रामीण विकासाची कामं घेणं, झोपडपट्टी विकासाची कामं करणं. जरी CSR अंतर्गत केलेली कामे वरीलपैकी निकषांवर आधारित असणे बंधनकारक असलं तरी हे काम नक्की कसे करायचे, त्याची व्याप्ती काय असावी हे कंपन्या ठरवू शकतील. म्हणजे कामं कोणती करायची ते सांगितलेले आहेत, फक्त कंपन्यांनी तीच कामं केली पाहिजेत का, किंवा कोणती कामं केली पाहिजे, त्याच्यामध्ये कशी सुधारणा केली पाहिजे हे मात्र कंपनीने ठरवायचं आहे, जेणेकरून ही कामं अधिक परिणामकारक पद्धतीने करता येतील. आता शेड्यूल 7मध्ये दिलेली कामं आपल्या परिसरामध्ये झालेली आहेत का आणि CSR फंड हा कंपन्यांनी खर्च केला आहे का हे आता आपल्याला तपासून पाहावं लागेल. आता याच्यामध्ये शेवटचा मुद्दा जो आहे तो 135 सेक्शन 135 जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये कायद्यासंदर्भात जे नियम दिले आहेत हे नियम 1 एप्रिल 2014 पासून लागू झालेले आहेत. या नियमामध्ये कायद्यामध्ये वापरलेल्या विविध शब्दांच्या व्याख्या ज्या आहेत, म्हणजे CSR पॉलिसी काय आहे, CSR ॲक्टिव्हिटीज काय असाव्यात, CSR कम्युनिटी कशी असावी, CSR एक्सपेंडिचर, CSR रिपोर्टिंग अशा महत्त्वाच्या बाबींचं विस्तृत स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे या कायद्यामध्ये. जसं की CSR ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटीज मंजूर होतात किंवा कुठल्या नाहीत हे या नियमावलीमध्ये म्हणजे 135 सेक्शन याच्यामध्ये ते नमूद केलेलं आहे. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर औद्योगिक घराण्यांची सामाजिक बांधिलकी हा विषय सगळ्यांनीच आता गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, कारण या CSRमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ होत आहेत हे आता वारंवार उघड झालेलं आहे. मध्यंतरी आपल्याला सोशल मीडियावर आपण बघत होतो बघा की सोशल मीडियावर श्रीमंतांच्या यादीमध्ये सतत अंबानी, अदानी यांची नावं येतात, रतन टाटांचं नाव काय येत नाही असा एक प्रश्न विचारला जात होता. त्यावेळेस त्याचं उत्तर या CSRमध्येच आहे. टाटा सन्स या मुख्य कंपनीची अधिकतर मालकी टाटानी स्थापन केलेल्या सामाजिक ट्रस्टकडे असून रतन टाटांकडे म्हणजे कोणा व्यक्तीकडे ती मालकी नाही. आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात CSR हे एखाद्या निसर्ग चक्राप्रमाणे असते, ते काही समाज पर्यावरणाकडून मिळाले तेच त्यांना अर्पण करणे त्याचे उत्तरदायित्व असते. CSR हे दृश्य स्वरूपात हे खालीलप्रमाणे असते, म्हणजे CSRमध्ये कशा प्रकारे कामं होतात हे सांगितलंय ते बघा. लोकांसाठी स्वस्त दरात स्पेशालिटी रुग्णालयाची सोय करणे, टाटाने हे केलंय. टाटाने टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल आहे त्यांचं. एखादी महापालिकेची शाळा दत्तक घेणं, आता L&T ही जी कंपनी आहे त्यांनी पवई येथील शाळा दत्तक घेतलेली आहे. निराधार मुलांना कपडे लत्ते पुरवणं, उदाहरणार्थ रेमंडचं कोणतेही लोकरी कापड आपण जर विकत घेतलं तर त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून निराधार मुलांना कपडे पुरवण्याचा त्यांचा उपक्रम आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अनेक कंपन्या करतायत. म्हणजे समाजाचे आरोग्याचे उपक्रम जे आहेत ती कोलगेट कंपनी नेहमीच आपल्याला दाखवून देते की त्या कंपनीचं फ्री डेंटल चेकअप हे नेहमी असतं किंवा अनेक संस्थांना सामाजिक कार्यासाठी ते मदत करत असतात. CSR धोरण बनवण्यापूर्वी समाजाचे अंतर्मन जाणून घेऊन त्या संदर्भामध्ये कामं करणं गरजेचं असतं. आता CSR संकल्पनेबाबत ज्यांना मनापासून जिव्हाळा आहे असे कर्मचारी शोधून त्यांच्यामार्फत ही कामं करून घ्यायची असतात. मात्र होतंय काय की जे भ्रष्टाचाराने बरबडलेले आहेत त्यांच्याच हातामध्ये ही कामं दिली जातात आणि ते काय करतात याचं उत्तम उदाहरण वाडातलं कोका कोला कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तिथं एक तलावाचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे, अजून असे अनेक भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणणार आहोत. त्याच्यामध्ये मोडक सागरचा प्रश्न असेल किंवा आता मुंबईमध्ये एक प्रोजेक्ट त्यांचा चालू आहे की प्लॅस्टिकच्या बॉटल्स उचलणं, म्हणजे प्लॅस्टिकचा कचरा नष्ट करणं या संदर्भामध्येही काही त्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्याच्यामध्येही मोठा गैरव्यवहार झाल्याची बातमी येते. म्हणजे अशा प्रकारचे जर प्रोजेक्ट राबवायला गेले तर कंपनी बदनामध्ये. खरं तर कोका कोला कंपनीचं जगभरात कौतुक याच्यासाठी होत आहे की CSR फंड हा 2% वापरायचा असतो. कोका कोला कंपनी म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे किंवा आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्याप्रमाणे ती 7% वापरते, म्हणजे 5% एक्स्ट्रा फंड ही कोका कोला कंपनी वापरते. आणि ज्या भागामध्ये ही कंपनी त्या भागामध्ये दाखवण्यासारखं असं एकही काम नाही. त्याची मग ती नेमकी कारणं काय तर ती त्यांनी शोधली पाहिजेत की 7% जर आपण खर्च करतोय एकूण नफ्याच्या तर तो 7%
जो CSR फंड असेल किंवा त्यांचा जो काही फंड असेल तो नेमका जातो कुठे हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगले कर्मचारी हे शोधणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ मार्केटिंग मॅनेजर असेल, फॅसिलिटी मॅनेजर असेल, पॅकिंग मॅनेजर असेल, जे कोणती जी सगळी व्यवस्था सांभाळणारी लोक असतील ती जर चांगली लोक जर असली तर या फंडचा चांगल्या प्रकारे उपयोग होतोय. आता CSR हा प्रमुख व्यवसायाशी निगडीत असावा. उदाहरणार्थ शीतपेय बनवणारी जर कंपनी असेल ती जर वारेमाप भूजल वापरत असेल तर त्याची क्षती भरून काढण्यासाठी CSR अंतर्गत कंपनीने जलसंधारणाची कामं करावीत असं त्यांनी CSR मध्ये स्पष्ट म्हटलंय. म्हणजे तर सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या कंपनीने पौगंडा अवस्थेतील मुलींसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. तात्पर्य काय तर CSR म्हणजे कंपनी सक्सेस रेट वाढवण्याचे साधन म्हणून वापरावं. कंपनी सक्सेस रेट असंही त्याला आता सांगितलं जातं. आता आपण कोकाकोलाचं उदाहरण करूया. कोकाकोला ही शीतपेय बनवणारी कंपनी आहे. त्यांचं जे भूजल आहे म्हणजे जमिनीतलं जे पाणी आहे ते वारेमाप वापरते. म्हणजे कोकाकोलाला जेवढं पाणी लागतं तेवढं पूर्ण ठाणे जिल्ह्यातील लोकांची तहान भागून जे उरेल एवढं वारेमाप पाणी ही कंपनी वापरते. आता जी ज्या भागामध्ये म्हणजे कुडूस ग्रामपंचायत हद्दीत आहे, कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अजून एकही पाण्याची योजना त्यांनी राबवलेली नाही. म्हणजे कुडूस ग्रामपंचायत हद्दीत 70% लोक ही बोरिंगचं पाणी पितात. म्हणजे कुडूस ग्रामपंचायत खरं तर ते अपयश आहे की त्यांनी कोकाकोलाकडनं ठेके घेण्यापेक्षा तिथल्या लोकांनी ठेकेदारी कोकाकोलानी कडून घेण्यापेक्षा त्यांनी तिथली पाणी योजना राबवून घ्यायला पाहिजे. ती खरं तर शासनाने त्यांना 5 कोटी रुपयांचा निधी दिला होता. आता 5 कोटीचा निधी तसाच राहिला आणि त्यांना पाणी मिळालेलं नाही. कोकाकोला कंपनी ज्या बंधाऱ्यामधून पाणी घेते ते वाडा शहराला लागून तो बंधारा आहे आणि या बंधाऱ्यातून पाणी घेऊनही वाडा शहरामध्ये कोकाकोलाने पाण्यासाठी कुठलाही प्रोजेक्ट राबवलेला नाही. म्हणजे आम्ही गेले 2 वर्ष ऐकतोय की फिल्टर प्लॅन्ट म्हणजे वाडा शहरातील लोक सगळी अशुद्ध पाणी पितात आणि हे पाणी शुद्ध करावं म्हणून 1 कोटीचा फिल्टर प्लांट आम्ही देऊ असं कंपनीने सांगितलं. मात्र तो ठेका कोणाला द्यायचा, ते काम कोणी करायचं याच्यावरनं कोकाकोलामध्येच मारामाऱ्या झाल्या आणि अजूनही तो प्रोजेक्ट काही सुरू झालेला नाही. म्हणजे वाडा शहरामध्ये पाणी दिलेलं नाही, कुडूसमध्ये पाणी दिलेलं नाही. हे वाडा ते कुडूस या अंतरावर जी गावं आहेत त्याच्यापैकी कोणालाही कोकाकोलाने पाणी दिलेलं नाही. खरं तर दिलेलं नाही असं मी सांगतोय. कोकाकोलाने कदाचित दिलं असेल तर ते कागदावर असेल, कारण प्रत्यक्षात तिथे ते पाणी दिसत नाही. कधी पाणी योजना राबवली दिसत नाही. कुड्समध्ये नाही, वाड्यामध्ये नाही, मधल्या गावांमध्ये नाही. मग हे पैसे गेले कुठे याची चौकशी जर कोकाकोलांनी जर घेतली तर मोठा भ्रष्टाचार उघडकीस. आता ह्या CSR फंडामध्ये भ्रष्टाचार नेमका होतो कसा हे फक्त कोकाकोला हा विषय नाही आहे. कोकाकोला हा आम्ही आणलेला उघड केलेला एक विषय होता. अशा अनेक कंपन्या आहेत की त्याच्यामध्ये सामाजिक संस्था ह्या पोचल्या जातात. म्हणजे CSR फंडाचा वापर करण्यासाठी कंपनी एखादी NGO शोधते. पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अशा अनेक NGO आहेत. मी जेव्हा हे वार्तापत्र तयार करण्याचा हा स्पेशल रिपोर्ट करण्यासाठी जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा NGO ज्या आहेत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काम करण्यात त्यावेळी 9 NGOच्या पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की मला एखादा असा प्रोजेक्ट दाखवा की CSR फंड हा कोट्यावधी रुपयाचा आपल्याकडे खर्च होतोय आणि ह्या CSR फंडामधून उभारलेलं एखादं काम दाखवा की ते काम त्याच्यावर मला एक स्टोरी बनवता येईल, त्याच्यावर मला स्पेशल रिपोर्ट बनवता येईल की सांगता येईल की CSR फंडातून ही कामं आम्ही केलेली आहेत. एकाही 9 पैकी 9 पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की तसं काम दाखवता येणार नाही, कारण आम्ही जी कामं करतो ती छोटी मोठी करतो. म्हणजे कशी कामं होतात ती बघा. ही मुंबई, पुणे, दिल्ली इथे ह्या NGOचे पदाधिकारी बसतात. कंपनीतील अधिकाऱ्यांना काही टक्केवारी देऊन म्हणजे मी ठामपणे आरोप करतोय की हे अधिकारी टक्केवारी घेतात आणि त्याच्यानंतर ज्या सामाजिक संस्थांना फंडिंग करतात. सगळ्याच कंपन्या करतात अशातला भाग नाही. म्हणजे टाटासारख्या अनेक कंपन्या आहेत की त्यांचे स्वतःचे प्रोजेक्ट्स आहेत पण जे दुसऱ्यांवर अवलंबून असतात ते कंपनीतले अधिकारी. म्हणजे बऱ्याचशा अधिकाऱ्यांची नावं सांगितली की त्यांच्या बायका किंवा त्यांच्या मुली त्यांच्या नावाने या संस्था चालवल्या जातात आणि कंपनी त्यांना फंडिंग करतं आणि तो फंड हा इच्छित कामासाठी म्हणजे ज्या कामासाठी वापरावा तो वापरला जात नाही. NGOचे तुम्ही जर अहवाल बघितले तर ते कागदोपत्री एवढे प्रचंड अहवाल चांगले असतात की ही NGO किती महान आहे असं आपण सांगतो. प्रत्यक्षात त्यांना विचारलं की तुम्ही ही काम कोणत्या गावामध्ये केलं ते आम्हाला बघायचं आहे, ती मात्र त्यांना सांगता येत नाही, कारण ही सगळी लुटमार चाललेली असते. अधिकाऱ्यांपासून तर अगदी NGOच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्याच NGO अशा आहेत अशातला भाग नाही आहे, पण बहुसंख्य NGOज आहेत ह्या लुटमार करणार आहेत. म्हणजे CSR बद्दलची आम्ही माहिती गोळा करताना आमच्या लक्षात आलंय की ह्या ज्या NGO आहेत यांना मोठ्या प्रमाणात फंड दिले जातात. ते कर्मचारी स्थानिक पातळीवरचे नेमतात, त्यांना तुटपुंजे पगार दिले जातात आणि शासनाच्याच योजना राबवण्यासाठी ही CSR फंडाचा वापर करतात. आता ह्या CSR फंडामधून झालेली कामं ह्या NGOनी केलेली कामं याच्यासाठी जर चौकशी समिती नेमली आणि ह्या जर चौकशी समितीमधून जे काही बाहेर पडेल ते बघितलं तर ते भयावह असं असेल. कारण त्याला लुटमार बोलतो,
ती लुटमार सुरू आहे. म्हणजे जव्हार, वाडा, मोखाडा, डहाणू, पालघर, तलासरी या भागातल्या ज्या NGO आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात, म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात परदेशी फंडिंग येतं, परदेशातून फंडिंग येतं, या मोठमोठ्या कंपन्या त्या फंडिंग करतात. मात्र हे जे सगळं फंडिंग आहे हे कंपनीचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी हे मिळून या CSR फंडावर दरोडा घालतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत की ही उदाहरणं जर बघितली तर कुठल्याही प्रकारचं काम हे चांगल्या प्रकारे आपल्याला होताना दिसत नाही. म्हणजे आपण बघितलं तर कोका कोलाचं एक उदाहरण आपण घेऊया पुन्हा एकदा. कोका कोलामध्ये देशभरामध्ये तलावांची जी कामं केली जातात, म्हणजे ती कामं कशी केली जातात ते बघा. की कोका कोलाच्या डायरेक्टर कंपनीचं जी समिती असेल त्यांचा उद्देश चांगला आहे की आपण पाणी वापरतो, त्यामुळे तलावांची खोली वाढवणं गरजेचं आहे, भूजलाची पातळी वाढवणं गरजेचं आहे, म्हणून ते गाळ काढण्याची कामं हातामध्ये घेतात. देशभरामध्ये अशी त्यांनी कामं ते चालू ठेवतात. तर ही कामं कधी केली जातात, म्हणजे त्यांची सगळ्या जर बिलं बघितली, सगळ्या कामाची सुरुवात बघितली तर जून महिन्याच्या अगदी मध्यावर यांची कामं सुरू होतात आणि ती कामं तेव्हा संपतात पाऊस पडला का, आणि आम्ही गाळ काढला, त्याचं सुशोभीकरण केलं असं दाखवलं जातं. म्हणजे कुडूसचं उदाहरण उत्तम आहे की 11 जूनला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे काम सुरू केलं, 16 जूनला ते काम संपवलं, कारण 15 जूनपासून पाऊस सुरू झाला होता. म्हणजे 11 जूनला काम करून 2,10,00,000 रुपयाचं बिल काढून मोकळं झालं. आता हे देशभरातली जी तलावं आहेत तिथे काय पद्धतीने कामं केली असतील किंवा काय पद्धतीने कामं होत असतील हे जर आपण लक्षात घेतलं तर ह्या CSR फंडाची वाताहत कशी होते हे आपल्या लक्षात येत आहे. म्हणून याच्यामध्ये कोका कोला सारख्या ज्या कंपन्या आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या खऱ्या अर्थाने फंडिंग करतात. म्हणजे कोका कोलाचं कौतुक आहे की एवढ्या मोठा फंड देणं. अरे सगळ्याच गोष्टी म्हणजे जसं पंतप्रधान आपल्याला पैसे पाठवतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचतात अशातला भाग नाही. तसंच आहे, कोका कोला कंपनीचे डायरेक्टर असतील, त्यांच्या समिती प्रमुख असतील, जे कोणी मालक असतील ते पैसे पाठवतात, मात्र ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर हे भ्रष्ट अधिकारी ते मधल्यामध्ये गडप करतात. ह्या वाडा तालुक्यामधली एक कोका कोला कंपनी जर सोडली तर बाकीच्या कंपन्यांबाबतीत जर आपण जर बघितलं, त्याचा जर अनुभव घेतला तर CSR फंडाची लुटमार किंवा CSR फंडावर दरोडे घालणं हे सुरू आहे. आणि म्हणून CSR फंडामधून केलेल्या कामांची आता तपासणी करावी अशी मागणी आम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे करत आहोत. आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की महाराष्ट्रामध्ये जेवढी कामं CSR फंडातून झाली असतील त्याची जर आपण चौकशी केली किंवा ती कामं चांगल्या प्रकारे केली तर एक चांगला महाराष्ट्र आपल्यासमोर उभा राहिलेला दिसेल.